आज मी तुम्हाला तुळशी कोण होती हे सांगणार आहे, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तुळशी म्हणजे एक रोप। पूर्वी तुळस ही एक वृंदा नावाची राक्षस कुळात जन्माला आलेली कन्या होती। ती लहानपणापासून भगवान विष्णूची मोठी भक्त होती। अगदी मनोभावे, प्रेमाने आणि भक्तिभावाने पूजा करत असे। तेव्हा ती वर झाली। तेव्हा तिचं लग्न जालंधर नावाच्या दानव राजाशी झालं। जालंधर समुद्रापासून उत्पन्न झाला होता। वृंदा मोठी ही पतिव्रता स्त्री होती। सदा सर्वदा आपल्या पतीची सेवा करत असे। एकदा देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले। तेव्हा जालंधर युद्धावर जाऊ लागला। तेव्हा वृंदा म्हणाली, स्वामी, तुम्ही युद्धावर जात आहात। जोपर्यंत युद्धावर लढत आहात तोपर्यंत मी अनुष्ठान करून आपल्या विजयाचा संकल्प करून विजयाचा आवाहन करेन। तोपर्यंत संकल्प घेऊन पूजा करण्याचा व्रत सोडणार नाही। जालंधर तो युद्ध करायला निघून गेला आणि वृंदा व्रताचा संकल्प करून पूजा करायला बसली। तिच्या व्रताच्या प्रभावाने देवता जालंधरला पराभूत करू शकत नव्हते। सारे देव जेव्हा पराभूत होऊ लागले तेव्हा सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले। सर्वांनी भगवान विष्णूकडे प्रार्थना केली। तेव्हा भगवान सांगू लागले, वृंदा माझी प्रिय भक्त आहे। तिच्याशी मी छल नाही करू शकत। मग देवता बोलल्या, भगवान, दुसरा कोणता उपाय पण नाही जो आमची मदत करू शकेल। तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधरचं रूप धारण केले आणि वृंदाच्या महालात पोहोचले। ज्या क्षणी वृंदाने आपल्या पतीला पाहिले त्या क्षणी पूजा आटोपून उठली आणि त्यांच्या पायात पडली। चरण स्पर्श होताच संकल्प सुटला आणि तिकडे देवांनी जालंधरला मारून त्याचं शिर धडापासून वेगळे केले। ते शिर वृंदाच्या महालात पडले। जेव्हा वृंदाने पतीचे शिर पाहिले तेव्हा समोर उभा असलेला कोण आहे? वृंदाने विचारले, आपण कोण आहात ज्याच्या पदस्पर्श करून मी संकल्प सोडला? विष्णू आपल्या खऱ्या रूपात आले। ते काहीच बोलले नाहीत। वृंदा सर्व काही समजून गेली। तिने भगवान विष्णूंना श्राप दिला किंवा तुम्ही आताच व दगड बनाल आणि भगवान दगड बनले। सर्व देवतांमध्ये हाहाकार माजला। लक्ष्मी देवी प्रार्थना करू लागली। तेव्हा वृंदाने परत विष्णू रूपात आणले आणि पतीचा शिर घेऊन ती गेली। वृंदाच्या राखेमधून एक रोपटं रुजलं। भगवान विष्णूंनी त्या रोपाला आजपासून त्याचं नाव तुळशी आहे आणि माझं एक रूप दगडाच्या रूपाने राहील, ज्याला शाळीग्राम नावाने तुळशीबरोबर पूजन केले जाईल आणि माझा नैवेद्य तुळशीपत्र ठेवल्याखेरीज स्वीकारणार नाही। तेव्हापासून तुळशीची पूजा सर्वजण करू लागले आणि तुळशीचा विवाह शाळीग्राम बरोबर कार्तिक महिन्यात केला जातो। एकादशी दिवसापासून तुळशी विवाह केला जातो। जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ या चॅनलवर पाहायचे असतील त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।